खबर SNS न्यूज चैनल पर, खबर जो आपको रखे सबसे आगे। ज्या दिवशी मी मुख्यमंत्री झालो, अगदी त्याच दिवसापासून राज्यभरातील माता भगिनींचं मला भरभरून प्रेम मिळालंय। मला अभिमान आहे की राज्यभरातील असंख्य महिला मला भाऊ मानतात। राखी पौर्णिमेला अगदी आठवणीनं राखी पाठवतात। फक्त राखी पौर्णिमाच नव्हे तर वर्षाचे 365 दिवस मला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मार्गदर्शन करतात। 2019 मध्ये तर तब्बल 25 लाख राख्या पाठवत या लाडक्या बहिणींनी विश्वविक्रम प्रस्थापित केला होता। ये हमारे महाराष्ट्र की सभी बहनों ने 25 लाख राखियां मुझे इस रक्षाबंधन पर भेजी। तब ये सारी मेरी बहनें हैं और इनके लिए काम करना ये मेरा कर्तव्य है। माझ्या लाडक्या बहिणींच्या याच प्रेमाने आजपर्यंत आणि यापुढेही जनतेची सेवा करण्याची ताकद मला मिळत गेली। मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता आणि उपमुख्यमंत्री म्हणून राज्यभरातील माझ्या बहिणींची सेवा करण्याची संधी मला कायम मिळाली। आता तर माझ्या भगिनींसाठी लाडकी बहीण योजना सुद्धा सुरू केली आहे। माझ्या बहिणींच्या खात्यात रक्षाबंधनापूर्वीच भावाकडून ही छोटीशी भेट आलेली आहे। लाडकी बहीण योजनेसारखी योजना असेल, ज्या योजनेमध्ये आपल्या महिलांना आपण महिन्याला 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतला आणि मला सांगताना आनंद वाटतो की 17 तारखेला 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये हा पैसा पोहोचेल। रक्षाबंधनाच्या राज्यभरातील माझ्या कोट्यावधी बहिणींना खूप खूप शुभेच्छा। आम्ही तुमच्या प्रेमातनं उतराई होऊ शकत नाही, पण जी काही राज्याची क्षमता आहे त्या क्षमतेच्या माध्यमातनं आमच्या बहिणींच्या संसाराला थोडासा हातभार आमचाही लागला पाहिजे, म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली। संकट काळात हा भाऊ सदैव तुमच्या बरोबर राहील, हा माझा शब्द आहे। आणि एक गोष्ट सांगतो, अरे निवडणुका येतील जातील, कोणी वोट देईल देणार नाही, पण मला विश्वास आहे महामाऊलींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असेल आणि जोपर्यंत हे त्रिमूर्तीचं सरकार आहे तोपर्यंत माय माऊलीची योजना कोणाचा बाप बंद करू शकणार नाही।